मी डॉक्टर माधव धर्मे, कन्सल्टंट फिजिशियन आणि डायबेटॉलॉजिस्ट. आणि आज ह्या 29 सप्टेंबरच्या हृदयरोग दिनानिमित्त आपल्यासोबत आहेत डॉक्टर भूषण बारी, हृदयरोग तज्ज्ञ. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर भूषण, आजच्या ह्या दिल की बात ह्या टॉकमध्ये मी जाणू इच्छितो की हृदयरोगाचं जे पेशंट्सचं प्रमाण आहे ते भारतामध्ये वाढण्याचे नेमके कारणं काय आहेत? तर आपण भारतामध्ये खूप तरुण वयामध्ये हृदयरोगाचे पेशंट्स बघायला लागलेलो आहोत आजकाल. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे की आपले जेनेटिक्स, म्हणजे ज्याला आपण फॅमिलियल टेंडन्सी किंवा जेनेटिक रिस्क फॅक्टर ज्याला आपण म्हणतो, अनुवंशिकता जी आहे. तर अनुवंशिकता ही भारतीयांची किंवा ओव्हरऑल आशिया खंडातील लोकांची त्या प्रकारे झालेली आहे की आपल्याला हार्ट अटॅक्स किंवा हृदयरोग हे लवकर होतात, वयाच्या 40च्या आत होतात, जेव्हा की पाश्चात्य देशांमध्ये ते 50-60 वर्षांच्या नंतर होतात. आणखी एक महत्त्वाचं कारण त्यात म्हटलं तर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी ज्या आपण बदलत आणि पाश्चात्यांचं अनुकरण करून ज्या बदलत जात आहेत, आणि जसं आपण म्हणतो की वी आर टेकिंग द रॉंग हॅबिट्स, सगळ्या आपण वाईट सवयी घेतोय खाण्याच्या. आपल्या एक्सरसाइज, आपल्याकडे एक व्यायामाचं कल्चर किंवा व्यायामाची पद्धतच नाही आहे. आपण आपल्या सोसायटीत जरी बघितलं तरी 1% पण लोक आपल्याला वॉक करताना किंवा व्यायाम करताना दिसत नाहीत, कारण अवेअरनेस किंवा तसं त्यांना हेच नाही आहे. सो हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. आणि तिसरा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे जे रिस्क फॅक्टर्स असतात की ज्याच्यामुळे हार्ट अटॅक होतो, जसं मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा बाकी तुमचं स्मोकिंग, अल्कोहोलिझम. तर ह्या गोष्टी किंवा ह्या जे रिस्क फॅक्टर्स आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कॉम्प्लिकेशन म्हणून हार्ट अटॅकमध्ये रूपांतर होतं. डॉक्टर भूषण, जर आपण अनुवंशिकता जरी म्हटलो तर ती बदलण्यासारखी नाही, परंतु अनुवंशिकतेमुळे निर्माण झाले जे रिस्क फॅक्टर आहेत ह्याला आपण कमीत कमी नलिफाय करण्यासाठी आपण लाईफस्टाईलमध्ये काय असे बदल करू शकतो जेणेकरून अनुवंशिकतेचा जो आपल्याला हाय रिस्क फॅक्टर आहे तो कमी व्हावा? जसं आपण आपल्या सर्व पेशंट्सला सांगत असतो की लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे तुमची जीवनशैली जर तुम्ही बदललात तर त्याचा जो फायदा आहे तो जेवढा फायदा आपल्याला औषधांमुळे मिळतो तेवढाच किंवा किंबहुना बऱ्याचदा त्याच्यापेक्षा जास्तही होतो. कारण जीवनशैली बदलण्याचे खूप लॉंग टर्म इम्पॅक्ट्स आपल्याला दिसतात. तर जीवनशैली बदलणे म्हणजे काय? जीवनशैली बदलणे म्हणजे सगळ्यात आधी तुम्ही व्यायाम हा रेग्युलर व्यायाम करणे. रेग्युलर व्यायाम म्हणजे काय की रोज कमीत कमी 35 ते 45 मिनटं मॉडरेट इंटेन्सिटी किंवा थोडंसं फास्ट चालणे, स्विमिंग करणे, सायकलिंग करणे, किंवा अगदी सोप्यात सोपं म्हटलं तर तुम्ही जिना चढू शकता, लिफ्टचा वापर कमी करू शकता. हे छोटे छोटे बदल जरी आपण आपल्या दैनंदिन जीवनात आणले तरी त्याचा लाँग टर्ममध्ये खूप चांगला आपल्याला बेनिफिट दिसतो. आणि ओव्हरऑल फंक्शनल कॅपॅसिटी म्हणजे जी एक्सरसाइज कॅपॅसिटी असते ती वाढते. त्याच्यामुळे ज्याला आपण कार्डियक रिझर्व म्हणतो आपला, तो पण इम्प्रूव्ह होतो. सो त्याच्यामुळे आपण हार्ट अटॅक अवॉइड करू शकतो किंवा लांबवू शकतो, किंवा अगदी जर तरीसुद्धा झाला तर त्याच्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स आपण मिनिमाइज करू शकतो. हा झाला व्यायामाचा भाग. तर असा हा 35 ते 45 मिनटाचा व्यायाम कमीत कमी 5 दिवस तरी आठवड्यातनं केला गेला पाहिजे. दुसरं म्हणजे आहारामध्ये आपण जे फळं पालेभाज्या ह्या गोष्टी आहारामध्ये जास्त घेतल्या गेल्या पाहिजेत. रेड मीट किंवा अवॉइड केलं पाहिजे. ऑइली किंवा फ्राईड गोष्टी ज्या आहेत, तळलेले गोष्टी, तळलेले पदार्थ हे अवॉइड केले गेले पाहिजे. नट्स घेऊ शकतात, फ्रूट्स घेऊ शकतात. हे सगळं जर आपण केलं, आणि मिठाचं प्रमाण आपण नक्की कमी केलं पाहिजे. आणखी एक तुम्ही जास्त त्याबद्दल सांगू शकाल की स्वीट्स आपल्याकडे जे आहे ते स्वीट कल्चर आहे. स्वीट कल्चर म्हणजे आपण प्रत्येक सणाला आपण गोड पदार्थ बनवतो. कोणाच्या घरी घेऊन जाताना मिठाईचा बॉक्स घेऊन जातो. म्हणजे मी तर अशा मताचा आहे की जसं आपण सिगरेट किंवा याच्यावर वॉर्निंग देतो तसं मिठाईच्या डब्यांवर वॉर्निंग द्यायला पाहिजे. इट इज ॲज. तर तुमचं त्याच्यावर काय मत आहे डॉक्टर माधव? करेक्ट.
जसं हार्ट डिसिजेसचे पेशंट्स जसं राईज होताना दिसतोय नंबर वाढताना दिसतोय, तसाच मधुमेहाच्या पेशंटचाही वाढताना दिसतोय आणि हे मधुमेहाचं वाढलेलं प्रमाणच डायरेक्टली हार्ट डिसीजमध्ये आपल्याला रूपांतर होताना दिसतं. तर जसं डॉक्टर भूषण तुम्ही बोललात की आजकाल आपल्याला स्वीट खायला किंवा गोड खायला निमित्त राहिलेलं नाही आहे आणि आपल्या डेलीच्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स, कार्बोदके यांचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्यामुळे कॅलरी इंटेकमुळे ओबेसिटीचं त्यामध्ये पर्यावसान होणे आणि इव्हेंच्युअली समथिंग कॉल्ड मेटाबॉलिक सिंड्रोम आपण ज्याला म्हणतो, कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ होणे, शुगरमध्ये वाढ होणे, डायबेटीस होणे आणि त्याचं पर्यावसान परत हृदयरोगामध्ये होणे, ही एक कॉमन गोष्ट झालेली आहे. तर त्याशिवाय अजून एक रिस्क फॅक्टर की जो कोविडबद्दल बोलल्याशिवाय आजकाल कुठलाच मेडिकल हेल्थ टॉक पूर्ण होत होऊ नाही. शकत नाही. तर आपण कोविड सर्वांनी अनुभवलेला आहे. तुमचं मत काय आहे कोविड संबंधी हार्ट डिसीजेसबद्दल? तर कोविड नंतर आणि कोविडच्या इमिडिएट पोस्ट कोविड पिरियडमध्ये खरोखर हार्ट अटॅक्सचं प्रमाण किंवा हार्टला बाकीचे प्रॉब्लेम्स जे व्हायरल इन्फेक्शन्समुळे होतात, मायोकार्डायटिस आणि ह्या सगळ्या गोष्टी, त्याचं प्रमाण डेफिनेटली वाढलं आहे. आणि देर वॉज अ लिंक, म्हणजे त्याच्या आणि कोविडशी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असं असोसिएशन होतंच. आणि त्यामुळे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जे ब्लड क्लॉटिंग किंवा जे कोविडमुळे किंवा सिव्हिअर कोविडमध्ये जे आपलं रक्त जे होतं ते खूप थिक होत होतं आणि त्यामुळे ब्लड क्लॉट्स इझिली होऊन त्यांना हार्ट रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स, लंग्समध्ये रक्ताच्या गाठी किंवा इतर अवयवांमध्ये रक्ताच्या गाठी, हे सगळे कॉम्प्लिकेशन्स त्यावेळेला आपल्याला बघायला मिळाले. येस, ॲब्सोल्युटली. उच्च रक्तदाबाबद्दल थोडी माहिती द्याल आपल्या प्रेक्षकांसाठी? बऱ्याचदा यंग पॉप्युलेशनमध्ये जर आपण चेक केलं नाही तर बऱ्याचदा ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब दिसून येत नाही, ज्याला आपण सायलेंट किलर असं पण नाव दिलेलं आहे ह्या आजाराला, की उच्च रक्तदाब आणि हृदयरोग ह्याच्याबद्दल थोडा प्रकाश टाका. तर जसं आपण आपल्या सर्व पेशंट्सला पण सांगत असतो की उच्च रक्तदाबमध्ये जोपर्यंत कॉम्प्लिकेशन्स होत नाही तोपर्यंत त्यांना सिम्पटम्स ॲज सच लक्षणे. काहीच लक्षात येत नाही, लक्षणच येणार नाहीत. त्यामुळे ॲटलिस्ट पिरियॉडिकली किंवा अधूनमधून BP चेक करून घेणे, यातनं आपल्याला थोडा क्लू मिळू शकतो की ब्लड प्रेशर हायर साईडला आहे की नाही. इस्पेशली ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे किंवा ज्यांना बाकी कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा बाकी रिस्क फॅक्टर्स आहेत जसं की डायबिटीस, त्यांच्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जरी यंग एजमध्ये उच्च रक्तदाब हा आपल्याला कळला तरी ट्रीटमेंट घेण्याबद्दल लोकांचं थोडासा एक रेजिस्टन्स असतो किंवा त्यांना इच्छा नसते की नाही. आणि बऱ्याचदा ना हे आहेत मिसकन्सेप्शन्स आहेत लोकांचे की BPची गोळी चालू केली म्हणजे ती कायमस्वरूपी घ्यायला लागणार, त्याच्यामुळे माझ्या किडनीज खराब होणार. पण आपण हे विसरतो की ब्लड प्रेशरची गोळीमुळे किडनीज खराब होतात हे आपण जरी असा एक आपला ग्रह असला जो चुकीचाच आहे, पण तरीसुद्धा हाय ब्लड प्रेशर किंवा अनकंट्रोल ब्लड प्रेशरमुळे होणारे कॉम्प्लिकेशन जे आहेत ते कितीतरी जास्त प्रमाणात आहेत. जसं की किडनीजवर परिणाम होतो, हार्टवर परिणाम होतो, ब्रेनवर परिणाम होतो. इट अफेक्ट्स ऑल द ऑर्गन्स ऑफ द बॉडी. त्यामुळे ब्लड प्रेशरचं टाईमली ट्रीटमेंट करणं आणि ते व्यवस्थित ऑप्टिमम डोसेसमध्ये ट्रीटमेंट करून कंट्रोल ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. एक स्टडी होता ज्याच्यामध्ये असं बघून दिसण्यात आलं की ज्यांना ब्लड प्रेशर असतो त्यांच्यातलं फक्त 60% लोकच त्यांना ते कळतं की तो आहे. त्या 60% पैकी पण 60%च असे असतात की जे ट्रीटमेंट घेतात. दिस वॉज अ रूल ऑफ 60 ऑर पॅराडॉक्स ऑफ 60 की आणि त्या 60% पैकी जे ट्रीटमेंट घेतात त्यातले फक्त 60%च आहेत ज्यांच्यामध्ये BP कंट्रोल होतो ॲक्च्युअल. बऱ्याचदा गोळ्या घेतो आपण पण तरी BP हाय नाही, माझा थोडा हायच असतो असं नाही. म्हणजे त्याला प्रॉपर कंट्रोल ठेवणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते जर आपण केलं तर आपण जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते नक्कीच आपण टाळू शकतो. तर ह्या सर्व गोष्टींना समराईज जर करायचं म्हटलं तर आपली लाईफस्टाईल चेंज करणे, हाय कॅलरी डाएट टाळणे, कार्बोहायड्रेट्स कमी करणे, रेग्युलर एक्सरसाइजचं अनुकरण आपल्या डेली रुटीनमध्ये करणे आणि त्यानंतर पिरियॉडिकली चेकअप करत राहणे आणि इफ ॲट ऑल जर का तुम्हाला थोडी जरी शंका असेल कुठल्याही प्रकारच्या चेस्ट पेन म्हणा, छातीमध्ये दुखणे किंवा कुठल्याही प्रकारच्या आजाराची, तर अशा वेळेला लवकरात लवकर हेल्थकेअर सिस्टीमशी संपर्क करून स्वतःबद्दलचं चेकअप करून घेणे. बरोबर. आय गेस हे सर्व आपल्या ह्या टॉकमधून आपला निष्कर्ष निघू शकतो. हो. एक ECG हा सर्वात सोपा आणि
कॉमनली सगळीकडे अवेलेबल असणारी इन्व्हेस्टिगेशन मोडॅलिटी आहे. थोडं जरी तुम्हाला डाऊट वाटला, छातीत काहीतरी वेगळं वाटलं, एक ECG केला, नॉर्मल असेल, आपण सगळे निश्चिंत राहू शकतो ॲटलिस्ट. पण जर आपण तो वेळेवर केला तर आपण पुढचे कॉम्प्लिकेशन्स डेफिनेटली टाळू शकतो.